मी एक पूर्ण दिवस जाऊन आलो. आमची एका विधानसभेची रफली 4 मंडल असतात, एव्हरेज 100 बूथची. ते 4ही मंडलांचे चांगले मेळावे झाले. तिथे मी ही मांडणी बूथ प्रमुखांबरोबर केली की जरी काँग्रेसने फॉर्म विड्रॉ केला असला आणि कुठलाही राष्ट्रीय पक्ष किंवा पक्ष चिन्हवाला नसला तरीही तुम्ही गांभीर्याने निवडणूक घ्या आणि जरी बिनविरोध झाली नाही, कारण 23 उमेदवार राहिले रिंगणामध्ये, तरी विक्रमी मताने विजयी झाला आहे असं तरी करा. आणि लोकांमध्ये खूप उत्साह होता. नंतर देवेंद्रजींची पण सभा झाली. माझ्या आधी राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जाऊन आले, चंद्रशेखर बावनकुळे जाऊन आले, मग देवेंद्रजींबरोबर का आधी पंकजाताई जाऊन आले, राजेश पांडे जाऊन आले. तर आम्ही सहयोगी पक्षांमधला एक महत्त्वाचा पक्ष, त्यांची निवडणूक, विशेषतः स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक, स्वतः त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, त्यामुळे खूप गांभीर्याने घेतली. ऊन खूप आहे, लोकांना असं वाटतं की आता ते विजयी झाले तर जमा आहे. त्यामुळे मतदान कसं होतं माहिती आहे. तुमचा काय रिपोर्ट आहे? मी आज TV बघूच शकलो नाही, सकाळपासून धावतोय जर का. चांगला आहे. ही अजित पवारांना आदरांजली आहे असं अपील केलं गेलं आहे.